नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण देवप्रबोधिनी एकादशी व्रतकथा व्रताचे फळ हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. ब्रह्मदेव महर्षी नारदांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आता सर्व पापांपासून मुक्ती देऊन पुण्य व मुक्ती देणाऱ्या एकादशीचे महात्म्य ऐका. पृथ्वीवर गंगा आणि समुद्र तीर्थस्थानांचा प्रभाव तेव्हापर्यंत असतो जोपर्यंत कार्तिक महिन्यातील देवप्रबोधिनी एकादशी तिथी येत नाही. मानवाला जे फळ 1000 अश्वमेध आणि 100 राजसूय यज्ञ केल्याने मिळते, तेच पुण्य प्रबोधिनी एकादशी केल्याने मिळते. तेव्हा महर्षी नारद म्हणू लागले, हे पिता, एक वेळचे भोजन केल्याने, रात्रीचे भोजन केल्याने, तसेच संपूर्ण दिवस उपवास केल्याने काय फळ मिळते ते सविस्तर सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, एकदा भोजन केल्याने 1 जन्म आणि रात्री भोजन केल्याने 2 जन्म, तसेच संपूर्ण दिवस उपवास केल्याने 7 जन्माच्या पापांचे नाश होते. जी वस्तू त्रिलोकात मिळत नाही व पाहायला मिळत नाही, तेच हरी प्रबोधिनी या व्रताने प्राप्त करू शकतो. मेरू आणि मंदराचल समान भारी पाप नष्ट होतात, तसेच अनेक जन्मात केलेल्या पापांचा समूह क्षणभरात नष्ट होतो. जसे कापसाच्या मोठ्या ढिगाऱ्याला एक छोटीशी आगीची चिंगारी एका क्षणात भस्म करते. विधीपूर्वक प्राप्त केलेला थोडासा पुण्यकर्म चांगले फळ देते, परंतु विधिरहित अधिक केले गेले तर त्याचे फळ काहीच मिळत नाही. संध्या करणारे नास्तिक, वेदांचे निंदा करणारे, धर्मशास्त्राला मलिन करणारे, पापकर्मात सदैव आनंद मानणारे, धोका देणारे, ब्राह्मण आणि शूद्र, परस्त्री गमन करणारे, तसेच ब्राह्मणीला भोगणारे, हे सर्व चांडाळासारखे आहेत. जे विधवा आणि साध्वी स्त्रीला भोगतात ते आपल्या कुळाला नष्ट करतात. परस्त्रीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना संतान सुख मिळत नाही आणि त्यांचे पूर्वजन्माचे सर्व पुण्य केलेले चांगले कर्म नष्ट होतात. जो गुरु आणि ब्राह्मणांशी अहंकाराने बोलतात ते सुद्धा धन आणि संतानहीन होतात. भ्रष्टाचार करणारे, वेश्यागमन करणारे, दुष्ट दुर्जनांची सेवा करणारा अशा नीच मनुष्यांची सेवा करतात किंवा त्यांच्या संगतीमध्ये राहतात, हे सर्व पाप हरिप्रबोधिनी एकादशीच्या व्रताने नष्ट होतात. जी व्यक्ती या एकादशी व्रत करण्याचे फक्त संकल्प करतो त्याच्या 100 जन्माचे पाप नाहीसे होतात. जो या दिवशी रात्री जागरण करतो त्याच्या येणाऱ्या 10,000 पिढ्या स्वर्गात जातात. नरकाच्या दुःखापासून सुटका होऊन प्रसन्नतेच्या सोबत सुसज्जित होऊन ती व्यक्ती विष्णू लोकात जाते. ब्रह्महत्येसारखे महान पाप सुद्धा या व्रताच्या प्रभावाने नष्ट होतात. जे फळ सर्व तीर्थस्थळांवर स्नान केल्याने मिळते, गाय, सुवर्ण आणि जमीन दान केल्याने मिळते, तेच फळ या एकादशीच्या रात्री जागरण केल्याने मिळते. हे मुनी शार्दूल, या संसारामध्ये त्याच माणसाचे जीवन सफल आहे ज्याने हरिप्रबोधिनी एकादशीचे व्रत केले आहे. तोच ज्ञानी, तपस्वी आणि जितेंद्रिय आहे. अशाच व्यक्तीला मोक्ष व भोग मिळते. ज्याने या एकादशीचे व्रत केले आहे तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय, मोक्षाचे दार दाखवणारा आणि त्याच्या तत्वाचे ज्ञान देणारी आहे. मन, कर्म, वचन या तिन्ही प्रकारच्या पापापासून या रात्री जागरण केल्याने मुक्ती मिळते. या दिवशी जी व्यक्ती भगवंताच्या प्रसन्नतेला स्नान, दान, तप आणि यज्ञ करतात त्यांना
अक्षय पुण्य प्राप्त होते. प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे बालपण, तरुणपण व वृद्ध अवस्थेत केलेले सर्व पाप नाहीसे होतात. या दिवशी रात्री जागरण केल्याचे फळ चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी केलेल्या स्नानापेक्षा 1000 पटीने जास्त असते. इतर कोणतेही पुण्य याच्या पुढे व्यर्थ आहे. जी व्यक्ती हे व्रत करत नाही त्यांचे इतर पुण्य सुद्धा व्यर्थ आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. अतः हे नारदा, तुला सुद्धा विधीपूर्वक हे व्रत केले पाहिजे. जे कार्तिक महिन्यात धर्मपरायण होऊन अन्न खात नाही त्यांना चांद्रयान व्रताचे फळ मिळते. या महिन्यात भगवान दान केल्याने इतके प्रसन्न होत नाहीत जेवढे शास्त्रात लिहिलेल्या कथा ऐकण्याने होतात. कार्तिक महिन्यात जी व्यक्ती भगवान विष्णूंच्या कथेतील 1 किंवा अर्धा श्लोक वाचतात, ऐकतात, त्यांना सुद्धा 100 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. शेवटी सर्व कर्म सोडून कार्तिक महिन्यात समोर बसून कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे. जी व्यक्ती कल्याणाकरिता या महिन्यात हरिकथा सांगते ते सर्व कुटुंबाचे क्षणमात्रात उद्धार करतात. शास्त्रातील कथा सांगणे, ऐकणे यामुळे 10,000 यज्ञाचे फळ मिळते. जे नियमपूर्वक हरिकथा ऐकतात त्यांना 1,000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. भगवान विष्णूंच्या जागण्याच्या वेळी जे कथा ऐकतात ते 7 द्वीपांसोबत पृथ्वी दान केल्याचे पुण्य त्यांना मिळते. कथा ऐकून वाचणाऱ्या माणसाला आपल्या कुवतीनुसार दक्षिणा देतो त्याला सनातन लोक मिळतो. आता आपण व्रत करण्याची विधी पाहूया. ब्रह्मदेवांची ही गोष्ट ऐकून नारद म्हणाले, भगवान, या एकादशी व्रताची विधी मला सांगा आणि सांगा की हे व्रत कसे करावे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, ब्रह्म मुहूर्तावर जेव्हा 2 घडी राहते तेव्हा उठून आपले प्रातर्विधी उरकून दात घासून नदी, तलाव, विहीर किंवा घरात जसे शक्य असेल तसे स्नान करावे. नंतर भगवंताची पूजा करून कथा ऐकावी. नंतर व्रताचे नियम समजून घेतले पाहिजे. त्याच वेळेला भगवंताची प्रार्थना करा, हे भगवंता, आज मी निराहार राहून व्रत करणार, तुम्ही माझे रक्षण करा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला भोजन करणार. त्यानंतर भक्तिभावाने व्रत करावे. रात्री भगवंतासमोर नृत्य, भजन, अभंग म्हणावे. फूल, फळ, अगरबत्ती, धूप इत्यादीने भगवंताची पूजा केली पाहिजे. शंख जलाने भगवंताला अर्घ्य द्यावे. यामुळे समस्त तीर्थांचे करोड गुणा फळ मिळते. जी व्यक्ती अगस्त्याच्या फुलाने भगवंताची पूजा करते त्याच्या पुढे इंद्र सुद्धा हात जोडतो. तपस्या करून संतुष्ट झाल्यानंतर भगवान जे करीत नाही तेच अगस्त्याच्या फुलांनी भगवंताला अलंकृत केल्याने मिळते. जी व्यक्ती कार्तिक महिन्यात बेलपत्रांनी भगवंताची पूजा करतात ते मुक्ती प्राप्त करतात. कार्तिक महिन्यात जे तुलसी पत्राने भगवंताची पूजा करतात त्यांच्या 10,000 जन्माचे पाप नाहीसे होतात. तुळशीचे दर्शन केल्याने, स्पर्शाने, कथा सांगितल्याने, नमस्कार केल्याने, स्तुती केल्याने आणि तुळशीचे रोपण केल्याने आणि तुळशीला पाणी घातल्याने आणि रोज पूजा, सेवा इत्यादी केल्याने 1000 करोड युगापर्यंत विष्णू लोकात जागा मिळते. जे तुळशीचे झाड लावतात त्याच्या कुटुंबातून उत्पन्न होणाऱ्या प्रलय काळापर्यंत विष्णू लोकात निवास करतात. तर असे हे
देवप्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याचे फायदे आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचं बटन दाबा, त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद।